मिरचीच्या झाडाला, मिरचीचं झाड आपलं छोटंसंच आहे, पण मिरच्या अशा छान मिरच्या लागलेल्या आहेत. मिरचीच्या झाडाला मिरच्या बी लागलेल्या आहेत आणि फुलं पण भरपूर आहेत. छान असं सुंदर मिरचीचं झाड आहे आपलं. हे ढेल्याचं झाड आहे, त्याचे कंदमुळं खाली होते, त्याच्यामुळे कंदमुळे त्याचे खाली असल्यामुळे छान असं मस्त छान असं फुटून आलेलं आहे, फुटलेलं आहे. छान सुंदर असं ढेल्याचं झाड आहे. त्याच्यामध्ये वांग्याचं पण झाड आहे. ढेल्याच्या झाडामध्ये वांग्याचं झाड लावलेलं आहे. ते आधी मरून गेलेलं झाड सुकून गेलेलं होतं, त्याच्यामुळं आपण याच्यात वांग्याचं झाड लावलं होतं. त्याचे कंदमुळं खाली असल्यामुळं हे नंतर ना त्याच्यामध्ये उगवून आलं. हे ढेल्याचं झाड छान असं उगवलं. आपण त्याला लावलेलं नव्हतं, त्याचे पहिलेच कंदमुळं असल्यामुळे ते उगवून आलं त्याच्यामध्ये. हे आपलं जाईचं झाड आहे. जाईच्या झाडाचा वेल असा खूप मोठा होता, आपण कट केल्यामुळे छान असा फुटलेला आहे. मोठा असा वेल असा लांब गेलेला होता, त्याला आपण कट करून छोटासा बनवल्यामुळे आता छान असं फुटलेला आहे. बुंदा पण असा खूप मोठा आहे. छान आपण त्याची कटिंग केल्यामुळं छान असं सुंदर फुटलेलं आहे झाड आपलं. ही बोगनविल्याची कटिंग लावलेली होती आपण, ते काही कटिंग आलेलीच नाही, याच्यामध्येच आपण लावलेली होती, ते काही कटिंग आलेलीच नाही. त्याच्यामुळं आता हे आपण झाड जाईचं असं मस्त खुरपून घेऊया. पाऊस आता थोडासा थांबलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं आपण ह्याला खुरपून घेतलं म्हणजे छान असं माती अशी मोकळी होती झाडाची. झाडाची माती आपण अशी मोकळी करून घेतलेली आहे. हे वेल असा ह्याच्यामध्ये थोडीशी कटिंग लावलेली होती आपण. ही छान अशी रताळ्याची कटिंग आहे. हे आहे रताळा लावलेलं होतं आपण, त्याची कटिंग आपण थोडासाच वेल घेऊन याच्यामध्ये लावला होता. छान अशी कटिंग वाढलेली आहे ह्याची. रताळ्याचा वेलाची कटिंग आहे, खूपच वाढते. मी सारखं तोडून टाकते, पण ते खूपच वाढतं. अशी कटिंग करून अशी लावलेली होती आपण. याची कटिंग अशी लावून घेतली की छान अशी येते. अशीच मी सहज लावलेली होती, ती छान अशी वाढली याच्यामध्ये. तर आळूची पानं आहेत, खूप मोठी झालेली आहेत, आता आपल्याला काढून घ्यायची आहेत. खूप छान असे हे चवळीचे शेंग आहे, वाळली आहे. चला आपल्याला बी मिळाले चवळीचे. याच्यातून असे बी निघतात छोटे छोटेसे, तर मी याच्यातले बी काढून घेते. 2 चवळीच्या शेंगा होत्या, त्यातले खूप सारे असे बी निघलेले आहेत. आता आपण हे बी लावून देऊया, आले तर आले, छान अजून शेंगा मिळतील आपल्याला. तर याच्यामध्ये आपण हे बी लावून घेऊया. असे याच्यामध्ये बी लावून घेतले की असे छान असं उगवते ना. आता आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत मातीमध्ये बी, बघू उगवले तर उगवले. छान आपल्याला चवळीचे झाडं मिळतील. हे आपल्याला शेवग्याच्या शेंगा काढायच्या आहेत, छान अशा मोठ्या झालेल्या आहेत, त्या आपण काढणार आहे शेवग्याच्या शेंगा. तर आपण शेवग्याच्या शेंगा काढून घेतलेल्या आहेत छान अशा. ह्या शेवग्याच्या शेंगा आपण झाडाच्या काढलेल्या आहेत. 1
2 3 4 5 6 7 शेंगा निघलेल्या आहेत. आपल्या एकाच फांदीला 7 शेंगा होत्या शेवग्याच्या, त्या आपण काढून घेतलेल्या आहेत. मस्त छान एक भाजी होती. मस्त शेवग्याच्या शेंगा छान कवळ्या अशा मस्त आहेत भाजी करण्यासारख्या. तर आपण त्या काढलेल्या आहेत. मस्त शेंगा आहेत. 7 शेंगा निघलेल्या आहेत. एक आपण गुलाबाचं फूल पण काढलेलं आहे. छान असं सुंदर फुललेलं आहे. ते पण आपण काढून घेतलेलं आहे. हे पांढरं गुलाब आहे, आपण झाडाचं काढलेलं आहे. हे पांढरे फुलं आहेत, त्यातलं आपण एक काढून घेतलेलं आहे. गुलाबाचे फुलं किती सुंदर असे फुललेले, गुच्छ असं ठेवल्याने वाटतात छान असे. तर पण गुलाब छान असं फुललेलं आहे. हे लिंबूचं झाड आहे, आत्ताच लावलेलं होतं आपण. छान असं सुंदर फुटलेलं आहे. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान असे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.